साड्यांची काळजी पार्ट 7 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता हा जो सगळा पसारा पाडून ठेवलाय आपण, त्या साड्यांच्या आपल्याला घड्या घालायच्या आहेत। सो घडी घालताना एक लक्षात ठेवा, जी त्याची पूर्वीची घडी होती, जी जुनी घडी होती, त्या घडीवरती आपली घडी नाही आली पाहिजे। मग तुम्ही एकदमच अपोजिट घडी घालू शकता, किंवा मग जशी साडी आपण उभी घडी घालतो तर तुम्ही आडवी घडी घालू शकता, किंवा मग त्याच्या उलट घडी घालू शकता। मग जरी तुमची जी साड्यांची बुट्ट्यांचे धागे वगैरे ते बाहेरच्या बाजूला आले तरी चालतील, पण तुमची साडीची घडी तीच पुन्हा नाही आली पाहिजे। मग जी जुनी घडी आहे त्याच्या पुढे मागे जरी आली तरी चालेल, थोडीशी 4-5 इंच पुढे 4-5 इंच मागे आली तरी चालेल, पण ती सेम घडी आपल्याला नको आहे। याने काय होतं, जी ते घड्या पडतात तिथे साड्या सगळ्यात जास्त खराब होतात। मोस्टली ज्या कॉटनच्या किंवा सिल्कच्या साड्या तिथे थोडंसं मॉइश्चर धरण्याची शक्यता जास्त असते, त्याच्यामुळे अशा ठिकाणी नक्कीच साड्या आपल्या खराब होतात। सो साड्यांची घडी बदलणं हा आपला प्रयत्न असला पाहिजे। आणि इथे तुम्ही बघू शकता, मी साडीची पूर्णतः वेगळ्या प्रकारे घडी घातलेली आहे आणि एकदम छोटी घडी घातलेली आहे। मग प्रत्येक साडीची तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे घडी घालू शकता।